भाऊ, एआयच्या माध्यमातून या ठिकाणी नाशकामध्ये बाळासाहेब ठाकरेंचं या ठिकाणी भाषण पार पडलं. या भाषणाच्या माध्यमातून आपल्यावर व भारतीय जनता पार्टीवर टीका करण्यात आलेली आहे. हे बघा, ज्यांनी हिंदुत्व सोडलं त्यांनी आता बाळासाहेबांची भाषणं दाखवून काही उपयोग नाही आहे. बाळासाहेबांचे भाषणं हे त्यांनीच आता पाहावे की बाळासाहेबांनी त्यावेळेस आपण काय विचार मांडले होते, पक्ष कसा स्थापन केला होता आणि आपण आता काय करतो आहे. तर ते भाषणं त्यांनाच लागू पडतील सुधारण्याकरता. जे बापाचे झाले नाहीत ते जनतेचे काय होणार, असा उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला या भाषणाच्या माध्यमातून नाशकात. मी आपल्याला पहिलेच बोललो आहे की ज्यांनी विचारधारा सोडली, आपल्या वडिलांचे विचार सोडले, आपल्या पक्षाचे विचार सोडले, त्यांनी आता कोणाला मार्गदर्शन करण्याची गरज नाही. कालच्या भाषणामध्ये जर आपण पाहिलं असेल तर माझ्या शिवसैनिक बांधवांनो, भगिनींनो, इथून त्यांची सुरुवात झाली जी बाळासाहेबांची आणि त्यांच्या आतापर्यंतच्या भाषणामध्ये हिंदू माता भगिनींनो आणि मित्रांनो असं होत होती. तर भाषणाच्या सुरुवातीचेच वाक्य जर त्यांनी काढलेले आहे, त्यांनी बाकीच्या गोष्टी बोलण्यात अर्थ नाही आहे. यावरूनच आदित्य ठाकरे म्हणतायत की स्वतःच्या वडिलांचे फोटो लावा, माझ्या आजोबांचे काय फोटो लावतात. हे बघा, शिवसेना प्रमुख हे दैवत आहे आणि हे दैवत सगळ्यांचं आहे. ते वारसदार फक्त प्रॉपर्टीचे आहे, त्यांच्या विचाराचे नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्या विचाराचे वारसदार असल्यामुळे जेवढं काम आदित्य ठाकरेंनी बाळासाहेबांच्या काळात केलं नाही तेवढं आम्ही केलेलं आहे. त्यांनी उलट आजोबांचा फोटो लावून स्वतःचं नाव लौकिक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही आजोबांचं नाव उंचावलेलं आहे आणि आजोबांचे विचार पुढे नेत आहेत. हा फरक आहे. भाऊ, राज्यामध्ये सध्या मराठीप्रमाणेच हिंदीची या ठिकाणी सक्ती करण्यात आलेली आहे आणि त्यावरूनच राज ठाकरे यांनी या विषयाला विरोध दर्शवलेला आहे. काय सांगाल? मी याबद्दल आदरणीय आशिष शेलारजी असतील किंवा शिक्षण मंत्री असतील यांनी खुलासा केलेला आहे की राजसाहेबांनी या गोष्टी समजून घ्याव्या आणि त्याच्यानंतर आपण निर्णय घेऊ. त्यामुळे मला तरी असं वाटतं तो चेंडू आता सध्या एकमेकाच्या कोर्टामध्ये आहे आणि मला खात्री आहे की त्याच्यावर तोडगा निघेल. काल अमोल कोल्हे जळगावमध्ये होते. सरकारवर टीका केली त्यांनी की लाडके बहिणींचे पैसे वेगवेगळ्या कारणाने तुम्ही टाळण्याचा प्रयत्न करतायत. त्यांचे मतं जर तुम्ही जर पैसे देऊ शकत नसाल तर त्यांचे मतं परत करा, सरकार बदललेलं दिसेल. हे बघा, योजना करताना काही योजनेचा लाभ घेऊ नये. ज्याप्रमाणे संजय निराधारमध्ये एखादी महिला बसत असली तर तिला लाडका बहिणीचा लाभ नाही आहे. त्याचप्रमाणे काही बहिणी दुसऱ्या योजनेमध्ये बसल्या असल्यामुळे त्यांना लाभ द्यायचं नाही हे धोरण पहिलेपासून होतं. पण तरीसुद्धा सरकारने हे लक्ष ठेवलं, जर त्या योजनेमध्ये त्या महिलेला 12,000 प्रमाणे महिन्याला 1,000 रुपये येत असतील तर 500 रुपये आम्ही देतो आहे. म्हणजे आम्ही लाडक्या बहिणींची पैसे कट करत नाही आहे. मूळ एकाच व्यक्तीला 2 लाभ मिळू नये हे धोरण होतं. त्या धोरणाप्रमाणे काम करतो आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना सोडलं, लाडक्या बहिणींनी यांना उपटलं पद्धतशीर. त्यामुळे त्यांच्या डोळ्यात तेच दिसतं. अजितदादांना कार्यक्रमामध्ये बोलू देऊ जात नाही, एकनाथ शिंदेंना सुद्धा वगळलं जातं. दोन्ही नेते नाराज असून महायुतीत सध्या धुसफूस असल्याचं बोललं जातंय. हे बघा, व्यासपीठावर ऐनवेळेस टायमाच्या आधारावर किंवा इतर कार्यक्रमाच्या आधारावर कसं ठरतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. एका दिवस आता आम्ही छोटे कार्यकर्ते 4 लोकांची भाषणाची नावं असतात, पण वेळ कधी असलं आणि कार्यक्रमाला जर काही वेगळं कारणं करायची असली तर ऐनवेळेस आमचीही नावं आमच्या कार्यक्रमामध्ये होतात. त्यामुळे त्याच्यामध्ये धुसफूस आहे, त्याच्यामध्ये भानगड आहे, हे अर्थ विरोधक लावतात आणि त्यांनी ते लावत राहावे. सिव्हिल एक केस आहे SP-ने त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली आहे आणि आमची तरी SP-ना निर्देश आहे की नीट तपास करून वेळ पडला तर त्यांना बडतर्फ करण्यात यावं. कारण की तरुण मुलांना जर या पद्धतीने कोणी ड्रग्स करता पोलीस अधिकारी मदत करत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई करावी असे आदेश मी त्यांना दिलेले आहे. दुसरी एका घटनेत जालन्याचे एक पोलीस सब इन्स्पेक्टर चोरांच्या टोळीचा म्होरक्या म्हणून समोर आलाय. तो स्वतः सहभाग घेत होता चोरांच्या जालन्याचं मला तेवढं माहीत नाही, पण तरीसुद्धा पकडला गेलाय. शासनाचा प्रतिनिधी म्हणून असं कारवाई कोणी करत असेल, पोलीस डिपार्टमेंटच कुंपणच शेत खात असेल तर कारवाई झाली पाहिजे. काय सांगाल, राज्यामध्ये सध्या पाणी परिस्थिती कशी आहे? अनेक ठिकाणी टँकर लागल्याचं माहिती येते. किती टँकर सध्या राज्यभरात चाललंय? पुढची परिस्थिती काय असणार आहे? मागच्या वर्षीचा जर विचार केला तर एप्रिल महिन्याच्या पर्यंत जवळपास 1947 टँकर मागच्या वेळेस होते. यावेळेस जवळपास 450च्या आसपास टँकर या ठिकाणी लागलेले आहेत. म्हणजे मागच्या वर्षापेक्षा जवळपास 1500 टँकर आमचे कमी आहे. पण तरीसुद्धा पुढच्या काळामध्ये टंचाई भासेल असं चित्र महाराष्ट्रामध्ये दिसतं. याचं कारण कडक असलेला उन्हाळा आणि त्याचबरोबर पाण्याची जात असलेली पातळी जी खोल जाते आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या मार्फत आमची सगळं यंत्रणा सज्ज आहे आणि त्या टंचाईला सामोरे जाण्याकरता जे कृती आराखडे शासनाकडे मागवले जातात त्या आधारावर आम्ही पुढची तयारी केलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा,
जागरूक रहा.